आवडतंय ना सगळ्यांना? जरा आवाज मोठा सरांनाही कळलं पाहिजे हो की नाही. एक वेगळाच भाव आला. पण मी असं ऐकलं की तुम्ही मराठीचे क्लास पण लावले. सरने पण मला सांगितलं विशेष त्याची शिकवणी घेतली. त्याबद्दल काय? लिमय सर माझे टीचर होतं. हा. आणि मी 4 वर्ष झालं आता मी ट्रेनिंग घेतलं. मला असं वाटलं की माझी राजभाषा मला यायला पाहिजे. वा 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 वा. आणि माझं काय मी स्कूलमध्ये होतो तेव्हा मी स्टडीजमध्ये माझं कॉन्सन्ट्रेशन नाही होतं. हा. तर मी मराठी पण नाही शिकलो. अच्छा. आणि आता म्हणजे आता मी 52 झालं. 45-46 माझं आयुष्य होतं आणि मला असं वाटलं की मला येऊ असेल मराठी. तर मी टीचर ठेवलं. वा. आणि मी किरणला बोललो की तुम्ही पण माझा बरोबर बसा आणि आम्ही शिकतो. आणि माझे दोन मुलगा आणि मुलगी जुनेद आणि आयरा. वा. तर फर्स्ट क्लासमध्ये आम्ही 4 जण होतो. वा वा. आणि सेकंड लेसनमध्ये आम्ही दोन्ही होतो. आणि थर्ड लेसनचा नंतर मी अकेलं होतो. सगळ्यांनी मला सोडलं. म्हणजे ते शिकून पुढे गेले का त्यांनी सोडलं? नाही सोडलं. आणि आता आम्ही घरात कधी आम्ही प्रयत्न करतो की आम्ही मराठीतून बोलतो. वा वा वा. आणि काय गोड आहे गोष्ट. आम्ही म्हणजे पाणी फाउंडेशन सगळ्या मीटिंग मराठीमध्येच होतात. अच्छा. होय. आणि त्याला सगळं कळतं. हो. फक्त कॅमेरा समोर बोलायला हा थोडा घाबरतो. हो. मी असं ऐकलं की मध्यंतरी त्यांनी तुम्हाला सांगितलं की आजपासून आपण फक्त मराठीत बोलायचं. होय. बरोबर. होय. फक्त मराठीत होतात आमच्या मीटिंग्स. वा 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 वा. 10 दफा बोलना मुझे बोलना पड़ा इन लोग को. हाँ. माझे जितके मित्र बरोबर आहे. जितके मित्र आहे सगळं महाराष्ट्रीयन आहे. पण माझा बरोबर तो हिंदीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो. मी सांगितलं असं काय करतो. तर आता अभी इन्होंने सुरू किया. सर एक मराठी पिक्चर करा तुम्ही. आमची आता इच्छा आहे. तुम्ही हिरो. जर मी मराठी पिक्चर करणार तर माझं मराठी खूप छान होणार. मला असं व्हायला पाहिजे. किरण मॅम तुमच्याकडे येणार आहे आता की या चळवळीशी तुम्ही आता जोडल्या गेलेल्या आहात. तुम्ही पण गावागावामध्ये जाता आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. शहरातल्या लोकांना तेवढी झळ नाही बसत, पण खेड्यातल्या लोकांना ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ती कळत असते. आणि आपण शहरात राहत असून सुद्धा आपण तिथे जातोय आणि ते माध्यम आहे पाणी फाउंडेशन. कसं वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या गावात जाता, महाराष्ट्राचे असेल किंवा इतरही राज्यातले असतील? मी ऍक्च्युली लास्ट इयर वेळू गाव मध्ये गेली होती आणि तिकडे त्यांचं एक लग्न होतं, पण लग्न त्यांनी पोस्टपोन केलं होतं जस्ट सो दॅट एव्हरीबडी पार्टिसिपेट्स इन पाणी फाउंडेशन. स्पर्धेसाठी पुढे केलंय. इतकं खूपच त्यांचं. आणि त्यांचं गाव जिंकलं लास्ट इयर. त्यांना आपण अभिनंदन करूयात त्यांचं. खूप म्हणजे खूप छान आणि खूप आनंद वाटते बघून. यु नो सगळे एकत्र काम करतात आणि काय म्हणतात श्रमदान करतात ना. इतने 1000 लोग साथ में काम कर रहे हैं, धूप में पूरा अपना काम छोड़ के एक साथ. इतने लोग at one point how many were there at working on a day? लास्ट इयर मध्ये डेली आमचं ॲव्हरेज होतं. डेली ॲव्हरेज 45 डेज मध्ये डेली ॲव्हरेज आमचं होतं 10,000 पीपल. 10,000 डेली. खूप इन्स्पायरिंग होतं. आणि हे वर्ष डॉक्टर पोल मला आता बोलतो होतं की हे वर्ष ऑन ॲव्हरेज 1 लाख लोक काम करणार डेली. क्या बात आहे. श्रमदान. मला अविनाश सर त्यांनाही विचारायचं आहे आणि सत्यजित सर तुम्हालाही विचारायचं आहे की तुम्ही याच्यावर खूप दिवस झाले मेहनत घेत आहे, पण बरेच नवीन लोक असे आहेत ज्यांना प्रश्न आहे की नक्की काय काम करतोय आपण किंवा आपल्याला काय काम करायचंय, जे या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित आहेत किंवा आपलं गाणंही खूप छान चाललंय सगळीकडे आता.
ज्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. अजय अतुल यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे, नागराज मंजुळे यांनी ते बनवलंय. त्यामुळे घराघरात असं लक्षात आलंय की हे काहीतरी आपल्यासाठी आहे. पण बऱ्याच लोकांना माहिती नाही की नक्की पाणी फाउंडेशन मध्ये काय काम होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग कसा घ्यायचा. तर तुम्ही नव्या लोकांना ते सांगा ज्यांना खरंच यात भाग घ्यायचा आहे. आता 2 प्रकारची लोक आहेत. एक म्हणजे जी आपल्या स्पर्धेतील गावात राहतात, हा. त्यांच्यासाठी तर सरळ सरळ स्पर्धा की आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे 30 तालुक्यामधून. त्यातील प्रत्येक गावातील 5 लोकांनी प्रशिक्षणाला येणं हे बंधनकारक आहे. बर. जे गाव प्रशिक्षण घेणार नाही ते स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार नाही. अच्छा. कारण जर प्रशिक्षण घेतलं नाही तर कशा पद्धतीने ट्रीटमेंट्स गावामध्ये करायचे आहेत हे लक्षात येत नाही. आणि त्यामुळं जे प्रशिक्षणाला 5 लोक येतात ह्या लोकांना 4 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं. हा. हे प्रशिक्षण सुद्धा आपण अशा ठिकाणी ठेवलेलं आहे ते गावांमध्येच आहे. म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे नाही, की ज्या गावांनी गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलं अशाच गावांमध्ये आपण ह्या वर्षी प्रशिक्षण ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं होतं काय की जी गोष्ट आपण इथं शिकतो ती लगेच फील्डवर जाऊन बघतो. त्याचबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी ह्या वर्षी आम्ही एक वेगळी फळी आणखीन तयार केलेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 8-10 हजार लोकांना आम्ही प्रशिक्षण देणार. तेव्हा प्रशिक्षणाची फळीसुद्धा आपल्याकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे प्रशिक्षकांची. ज्या गावांनी गतवर्षी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या गावातल्या लोकांनाच आम्ही एक अपील केलं होतं की ज्यांना प्रशिक्षण म्हणून आमच्याकडून यायचं आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. 116 गावातले जवळपास 200 अर्ज आमच्याकडं आले. ह्यामधून एक काही परीक्षा घेऊन आम्ही 40 लोकांची ह्यामधनं निवड केली की जे गावातले आहेत आणि ज्यांनी गेल्या वर्षी प्रत्यक्ष काम केलेलं आहे. म्हणजे जे गतवर्षी प्रशिक्षणाला आले होते ते ह्या वर्षी प्रशिक्षक आहेत. असे 40 लोक जवळपास प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे सोशल ट्रेनर्ससुद्धा आहेत. त्याचबरोबर जे गावकरी येतात म्हणजे मी बघतोय आता उत्साह इतका की एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जेव्हा एसटीने येतात त्या गावातल्या लोकांनाच इतका आनंद आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत होतात. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो आमच्या प्रशिक्षणामध्ये अशी एकही बॅच नाही. आता प्रशिक्षण साधारण 25-26 मार्चला संपतील पण अशी एकही बॅच नाही की जी शेवटच्या दिवशी रडली नाही. की मला आता निवडणुकीला उभं राहायचं नाही पण आपण ह्या प्रश्नासाठी एकत्र येऊया. काही गावांनी असे निर्णय घेतले की जी आमची स्पर्धा 8 एप्रिलपासून 22 मेपर्यंत असणार आहे ह्या कालावधीमध्ये गावामध्ये आम्ही लग्न करणार नाही, आम्ही फक्त श्रमदान आणि पाण्याचंच काम करणार. वा. असे अनेक म्हणजे उत्साहानं लोक पुढे येत आहेत आणि ह्या प्रशिक्षणामधनंच गावं ज्ञान घेऊन जात आहेत. 4 दिवसामध्ये फार माणसाला मी खूप मोठा तज्ज्ञ करतोय किंवा अशातला भाग नाही. पण ही जी काय आमची फिल्म्सच्या माध्यमातून ॲपच्या माध्यमातून जी पुंजी आहे ती त्याच्या आयुष्यभर बरोबर असणार आहे. हां, तो पुंजी घेऊन बरोबर जातोय आणि त्याच्या लक्षात आलं की हे एवढे सोपे उपचार आहेत आणि हे सहजरित्या गावामध्ये होऊ शकतात. त्यामुळं आमचे तालुका एक डिरेक्टर साहेब आहेत, ते पिक्चर बनवतात पण ते रिलीज होत नाही कुठेच पिक्चर. मग ते काय करतात ते इकडेच लोक बसलेले असतात त्यांना दाखवून टाकतात. आता तुमचा दंगल सिनेमा आला सर, खूप गाजला आणि खूप विशेष कौतुक त्या सिनेमाचा वाटतं की इतकं सुंदर तुम्ही भूमिका केलीत, इतकी मेहनत होती. तो सिनेमा त्यांनी बघितला. आता ते म्हणलं आपण पण बनवायचा यांच्यासारखा एक वेगळा आणि तो तुम्हालाच दाखवायचा कारण तुम्ही इकडे आलेला आहात आज. तर आमच्या मंचावरती एक सिनेमा पण इकडे सादर केला जातो, डिरेक्टली तुम्हाला दाखवला जातो नाटक सारखा. तर तुमचा होता दंगल, यांचं आहे वायफायचं डोंगल. बघूयात हे वायफायचं डोंगल मिळवण्यासाठी ही का स्पर्धा तिकडे रंगते, ती कुठली स्पर्धा आहे आणि ते डोंगल मिळणार आहे का? जोरदार टाळ्या आमच्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. ओके, चला सिटिंग अरेंजमेंट करूया आता. फक्त हे सिटिंग सर फक्त समोर ठेवणार आपण इकडे.